आता नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, प्रज्ञाशोध परीक्षा असेल, याच्यासाठी या अपूर्णांकांचं रूपांतर अत्यंत महत्वाचं असतं. ज्यावेळेला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला जातो त्यावेळेला अंशाधिक आणि अंशाच्या अपूर्णांकात आपल्याला त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या अपूर्णांकाचं नाव लिहिलं. आता बघूया काय लिहिलंय मी, सांगा. 7.25. बरोबर. 7.25 पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? 7.25 पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? हा बोला देविका. एकदम बरोबर आहे. पहा 7.1/4 हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता त्याचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे. कसं होईल कोण सांगेल पटकन? हा स्मित सांग बाळा. 29/4 कसं केलं? 7 चोक 28 आणि इथं अधिक 1 म्हणजे येणं गुणायचं असताना याची बेरीज करायची असते. 4 7 28, 28 आणि 1 29 आणि छेद आहे तसा मांडायचा आहे. म्हणजे हे झालं अंशाधिक अपूर्णांकात 7.25. आता मीटर, शेकडा किंवा रुपये निशेरू आणि किलिकिह म्हणजे किलोग्रॅम, लिटर, किलोमीटर आणि हजार. आता दशांश अपूर्णांकात मीटर शेकडामध्ये 7.25चं रूपांतर कोण सांगेल? 7.25 दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहा? बोला पटकन फास्ट. कोण सांगते? चुकलं तर काही अडचण नाही. यस यस 2.5 म्हणायचं. 7.25 एकदम बरोबर आहे. पहा 7.25 हे झालं मीटरचं. समजा 7.25 मीटर विचारलं 7.25 मीटर. शेकडा जरी विचारलं किंवा रुपये विचारलं 7.25 रुपये म्हणजे किती? 7.25 रुपये. आता किलोमीटर, किलोग्रॅम मध्ये त्याचं 7.25चं रूपांतर कोण सांगेल मला? येस अक्षरा. 7.250 करेक्ट. 7.250 म्हणजे 7.25 आपल्याला या 4 ते 5 प्रकारे लिहिता येतं आणि ते आपल्याला नवोदय शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महत्वाचं आहे. समजा मी मधला कुठलाही अपूर्णांक दिला. सपोज मी इथं लिहितो बघा. कोण सांगेल किती लिहिला अपूर्णांक? कोण सांगेल? चुकला तरी चालते, काही अडचण नाही. यस देविका. 9.5. पण वाचताना कसं वाचायचं? करेक्ट. 9.3/4 9.5. आता हे अक्षरात कसं लिहायचं? कुणीही लिहिल 9.10. हे झालं आमचं अक्षर अपूर्णांकाचं नाव. हा झाला आमचा पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं होईल आणि किती होईल? बोला लवकर. अंशाधिक अपूर्णांक इकडे बोला. किती होईल अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर? येस. हा बरोबर आहे. पुढे काय? बरोबर आहे अनिकेत. हा येस प्रयत्न कर, काही अडचण नाही. चुकलं तरी चालतंय. त्यानं बरोबर सांगितलं. येस 39/4 करेक्ट. बघा 4 9 36 आणि अधिक 3 39 आणि जो छेद आहे तो तसाच मांडायचा आहे. 39/4 हे झालं 9.5. आता मीटर, शेकडा, रुपये मध्ये 9.5 कसं लिहिणार? कसं लिहिणार? 9.5 कसं लिहायचं? येस तू सांगा. 9.5 येस 9.075 बरोबर आहे. 9.5 म्हणजे 10 पूर्ण झालेलं नाही, म्हणजे 9.75. आणि किलोग्रॅम, लिटर, किलोमीटर, हजार मध्ये कसं लिहायचं अनन्या? 9.750 बरोबर आहे. 9.750 हे झालं 9.5. पाव उणे 10ला पाव भाग उणे आहे. उणे म्हणजे वजा. 10तनं पाव भाग उणे केला, वजा केला म्हणजे 9.5 येतं. कळलं का? पाव उणे 10 9.5
आलं लक्षात? त्याच्यानंतर आता समजा मी तुम्हाला हा अपूर्णांक इथं दिला. आता बघूया हा अपूर्णांक कोण वाचते. हा वाचा अपूर्णांक, पटकन वाचा, फास्ट. इकडं अपूर्णांक वाचायचं, तिसरी इयत्ता प्रयत्न करायचा, पाचवी इयत्ता. हा सांग. 11.25. आता किलोग्रॅम, लिटर, किलोमीटर, हजार मध्ये त्याचं रूपांतर किती होईल? हा बोला. येस बोला पटकन सगळ्यांनी. 11.250. बरोबर आहे. आता हा जो अपूर्णांक आपण लिहिला त्याला काय म्हणायचं? कोण आहे हा? स्मित. हा दशांश आहे, पण याचं नाव काय? हा 11.25. लक्ष पाहिजे आपलं. तर याचं नाव आहे 11.25. मग आपण इथं लिहिलं 11.25. आता 11.25 पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहितात? 11.25 बघा. दोघा तिघे सांगतायत. अजून कोण सांगताय? पलीकडं आराध्या. 11.1. येस 11.1/4. 1/2 म्हणजे काय झालं? 11.5 झालं. म्हणजे 11.1/4. आता याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कोण सांगेल? कोण सांगेल? अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कोण सांगेल? बघा किती सोपं आहे. हा सांग. 45. बरोबर आहे. अन्वेषा मोठ्यानं 45/4. कसं काढलं? 11चा पाढा 44 पर्यंत मोजला. म्हणजे 11×44. बरोबर आहे. 4×44. आपल्याला 4×4 नाही करता आलं तर 11×4 गुणाकार असा केला काय ना असा केला काय, कुणालाही फरक पडत नाही. आणि म्हणून 11×4 = 45/4. हे झालं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. आता गंमत आहे पहा याच्यामध्ये. जर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात एखादं दिलं, अंशाधिक अपूर्णांकात एखादं दिलं, समजा मी आता देतो बघा. हा आता कोण सांगेल हे किती आहे? आता त्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. कसं करावं लागेल? येस 5.3/4. करेक्ट. कसं काढलं बाळा तू? म्हणजे 23/4. करेक्ट. 23. बघा त्यानं बरोबर सांगितलं. 23/4 म्हणजेच 23/4. मोजा 4चा पाढा. 4×1 4×2 4×3 4×4 आणि 4×5 20. 23 मधनं 20 गेले किती? 3. म्हणजे किती पूर्णांक आलं? 5 पूर्णांक आलं. आणि बाकी किती राहिली? 3. आणि भागाकार किती आला? 4. म्हणजे 5.3/4. हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूप. मग याला म्हणायचं काय? हा कोण आहे? किती आहे? त्याचं नाव काय? येस 5.6. करेक्ट. 5 पूर्ण आहे. आणि हा किती भाग आहे? 4 भागापैकी 3. आपण अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहे. 5 म्हणजे 1 2 3 4 5. आणि हा जो 6वा भाग आहे त्याच्यामधला आपण किती भाग घेतलेले आहेत? 3 भाग घेतलेले आहेत. म्हणून याला म्हणायचं 5.6. 5.6. आता दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं? 5.6 कसं लिहायचं पटकन सांगा. अरे मीटर शेकडामध्ये. येस बोला मोठ्याने सगळेच बोला. 5.6
7.5 आणि किलोग्रॅम, लिटर, किलोमीटर आणि हजाराचा विचारला दशांश अपूर्णांक तर करेक्ट. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कोणताही अपूर्णांक दिला तर त्याचं आपल्याला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. पूर्णांक युक्तचा अंशाधिक, अंशाधिकचा दशांश अपूर्णांक. ओके, लक्षात आलं का? आता तुम्ही मी जे अपूर्णांक सांगणार आहे पहिले हे लिहून घ्या आणि नंतर मी तुम्हाला काही अपूर्णांक विचारणार आहे. ओके.